रंगांच्या छटांना काय म्हणतात? ह्या बघा, ह्या लाल रंगाच्या छटा आहेत. हा शुद्ध लाल रंग आहे आणि त्याच्या खाली ज्या दिसत आहेत त्या काळा मिसळून केलेल्या लाल रंगाच्या गडद छटा आहेत आणि शुद्ध लाल रंगाच्या वर ज्या दिसत आहेत त्या लाल रंगाच्या उजळ किंवा फिकट छटा आहेत. आपण ह्या सर्व छटांना सरसकट शेड्स म्हणतो, होय ना? पण ते चुकीचं आहे. कोणत्याही रंगाच्या फक्त या गडद छटांना शेड्स म्हणतात. शेड म्हणजे सावली. हा बघा, शुद्ध लाल रंग सावलीत कसा दिसतो? ही माझ्या बोटाची सावली दिसतेय ना? त्या सावलीत जी दिसती आहे ती लाल रंगाची शेड. आणि ह्या लालमध्ये पांढरा मिसळून ज्या बनवल्या आहेत त्या उजळ छटांना म्हणतात टिंट्स. कोणत्याही रंगाच्या अशा शेड्स आणि टिंट्स बनवता येतात. मग टोन्स आणि ह्यू काय असतात? ह्यू म्हणजे शुद्ध मूळ रंग. तर एखाद्या रंगाचा भडकपणा म्हणजे इंटेन्सिटी कमी करण्यासाठी त्या रंगात कमी अधिक प्रमाणात ग्रे म्हणजेच पांढरा व काळा दोन्ही विशिष्ट प्रमाणात मिसळून तयार केलेल्या सौम्य छटांना त्या रंगाचे टोन्स म्हणतात. आणि हो, रंग सिद्धांतानुसार पांढरा आणि काळा हे जोन जे आहेत ना, हे रंगच नाहीत. तर काळा म्हणजे डार्क म्हणजे अंधार, प्रकाशाचा अभाव, आणि पांढरा म्हणजे सर्व रंगांची एकत्र उपस्थिती. थोडक्यात, एखाद्या शुद्ध रंगात काळा मिसळला की त्याची शेड बनते, आणि पांढरा मिसळला की त्याची टिंट बनते, आणि ग्रे मिसळला की त्या रंगाचा टोन बनतो. काही जण ह्या धमक पिवळ्याला डार्क पिवळा म्हणतात आणि ह्या भडक लाल रंगाला डार्क रेड म्हणतात. त्यांना खरं तर ब्राईट रेड म्हणायचं असतं. आता यातली चूक तुमच्या लक्षात आली असेल ना? हा बघा, हा आहे धमक पिवळा आणि हा डार्क येलो. हा आहे भडक लाल आणि हा डार्क रेड. तुम्ही बोलताना अशी चूक करत होतात का?